आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आरोग्यमय शुभेच्छा देतो. आज आज कुणाचा वाढदिवस आहे माहिती आहे का? धनुभाऊचा पेपरला ते आलंय ना, पेपर मध्ये कागद. काय आज त्यांना एक बातमी समजली, त्यांना परत मंत्री म्हणून त्यांना शपथ घेण्याची संधी मिळणार आहे. त्यावरून काय वाटतं बरं? आनंदच होईन की. आपण कोणत्या अडचणी येत आहेत? सगळ्याच अडचणी आपण त्याच्याकडे मांडू ना, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज राबवला जातोय आणि याच दरम्यान आमदार धनंजय मुंडे यांचे बंधू डॉक्टर संतोष मुंडे यांनी एक शिबिर घेतलंय. त्या शिबिरामध्ये आहे नेत्ररोग तपासणी आणि रक्तदान तपासणी, हे 2 शिबिर जे आहे ते त्यांनी आयोजित केले. मोठा प्रतिसाद दरवर्षी त्यांच्या या शिबिराला मिळतो. याही वर्षी तसाच प्रतिसाद आहे. ते माझ्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, मोठा प्रतिसाद आज तुमचे बंधू धनंजय मुंडेंचा वाढदिवस, नेमकं काय प्रतिक्रिया? कालची गुड न्यूज देखील समजली, सुनील शेळके आणि धनंजय मुंडेंना एकाच वेळी मंत्रिपदाची शपथ मिळणार. निश्चित आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आरोग्यमय शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकांसाठी झटणारा नेता असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आज जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, आरोग्याचे भरपूर प्रश्न इथं आहेत आणि आज आपण इथं 1800 रुपयाच्या जवळजवळ मोफत रक्त तपासण्या करत. त्याच्यामध्ये विटॅमिन डी असेल, CBC असेल, थायरॉईड असेल, लिपिड प्रोफाईल असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करत आहोत. आणि कॉम्प्युटराईज डोळ्याची तपासणी आणि त्याच्या चष्म्याचा नंबर आणि पुढे त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, ह्या तपासण्या आपण बघितलं. लोकांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. शिबिरात प्रत्येकजण येऊन तपासायला सकाळपासून एक 400-500 लोक ज्या तपासण्याचे झालेले आहेत आणि अजूनही खूप प्रतिसाद चालू आहे. मोतीबिंदूचे ऑपरेशन वगैरे होणार आहेत, अशी काही नोंदणी वगैरे झाली का? बिलकुल. आता आपण बघितलं असेल की 30-40 लोकांची मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही हे सगळे नंतर कलेक्ट करू आणि यांना उदगीर नेत्रालय किंवा अंबाजोगाई रुग्णालय किंवा आपल्या परळीच्या इथं ह्यांच्या मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करून घेऊ आपण. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया. अलीकडे तुमची रक्ताची तपासणी झाली, नेमकं काय प्रतिक्रिया? स्थानिकचे आमदार धनंजय मुंडेंचा वाढदिवस आणि हा शिबिर चालू. नाही, दरवर्षी त्यांचे हे कार्यक्रम असतातच. ते शुगरचं ह्याचे दरवर्षी ठेवते. त्या हिशोबाने आम्ही आज धनंजय मुंडेच्या वाढदिवसानिमित्त शुगर तपासणीसाठी आलो. शिबिर म्हणलं की नक्की आपल्याला प्रत्येकाला तपासणी करून घ्यावीशीच वाटते ना? हो ना. ओके, धन्यवाद. येत असलेल्या प्रतिक्रिया. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल. मी इकडं जाणू. बाबा, वय किती तुमचं? आली कुणी या इकडं? उभा टाकता येते का? इकडून या, इकडून या, इकडून या. फिरता येते का? थोडं इकडून या. किती वय किती? वय 91 चालू या. आज कुणाचा वाढदिवस आहे माहिती आहे का? धनुभाऊचा पेपरला ते आलंय ना, पेपर मध्ये कागद. काय आज त्यांना एक बातमी समजली, त्यांना परत मंत्री म्हणून त्यांना शपथ घेण्याची संधी मिळणार आहे. त्यावरून काय वाटतं बरं? आनंदच होईन की. आपण परळीचे आहेत ना, परळीच्या आनंदच होणार. आता कोणकोणते म्हणजे ज्या अडचणी आहेत किंवा कोणते मुद्दे आहेत ते मार्गी लागतील असं तुम्हाला वाटतंय साहेबांना मंत्री पद मिळाल्याच्या नंतर? मन नाही लागायचे, जरूर होणार. कोणकोणते अडचणी येत आहेत? सगळ्याच अडचणी आपण त्याच्याकडे मांडू ना, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.